या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपण आज पाहणार आहोत सरळ रूप देणे हा जो भाग आहे. सरळ रूप देणे याच्यामध्ये आपण आता पुढील भागाकडे जाणार आहोत. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरळ रूप देणे याच्यामध्ये आपण दोन भाग पाडले होते. पहिला जो भाग आहे हा कंचे भागू बेव यावर आधारलेला होता आणि दुसरा जो भाग आहे तो आपला जे सूत्र आहेत विस्तारित सूत्रे तर त्यावर आधारलेला भाग आहे. तर आपण जो पहिला भाग आहे आपला कंचे भागू बेवचा आहे की नाही व्ही बॉडमॉसचा, तर या व्ही बॉडमॉसच्याच मेथडनुसार अनेक जे प्रकार आहेत ते प्रकार आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहत आहोत. मला वाटते आपण टाईप 6 कंप्लीट केला. आता या कंचे भागू बेवमध्ये जो पुढचा प्रकार आहे टाईप नंबर 7वा, तर तो आपण या ठिकाणी काय करणार आहोत समजून घेणार आहोत. ठीक आहे. टाईप 7वा, टाईप 8वा, टाईप 9वा आणि टाईप 10वा असे 10 प्रकारचे प्रकार आपण या ठिकाणी कंचे भागू बेवमध्ये पाहायला भेटतात. आणि या 10 प्रकारावरच तुम्हाला कोणतेही एक्झाम असो त्या एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपण सर्वजण व्यवस्थितरित्या हे सर्व जे भाग मी यूट्यूबला अपलोड करत आहे हे चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित समजून घ्या. काही अडचण असली तर निश्चित सांगा. आता हा जो 7वा प्रकार आहे टाईप नंबर 7वा, या 7व्या प्रकारामध्ये काय होते चिन्हाची अदलाबदल केली, चिन्हांची अदला बदल, चिन्हाची अदला बदल केल्यानंतर योग्य समीकरण ओळखणे, योग्य समीकरण ओळखणे हा भाग याच्यामध्ये येतो. समीकरण ओळखणे समजा आपण चिन्हाची अदला बदल केलेली असेल तर योग्य समीकरण कोणते येईल हे आपल्याला या भागामध्ये विचारलेलं असते. मग कसं आहे काय आहे तर हे आपण या ठिकाणी आता समजून घेऊ. हे क्वेश्चन मी या ठिकाणी टाकतोय, तो प्रश्न आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतला की तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पहा प्रश्न आहे पुढील समीकरणात कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल केली असता समीकरण बरोबर ठरेल. समीकरण बरोबर ठरेल असा प्रश्न आहे. पुढील समीकरणात कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल केली असता समीकरण बरोबर ठरेल हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाला आपण आता सॉल्व्ह करत असताना आपल्याला समीकरण कोणतं दिलं आहे पहा. 3 × 4 + 7 - 20 / 5 = 27 हे समीकरण दिलं आहे. आणि आपल्याला इथं ऑप्शन दिला आहे की आपल्याला कोणते दोन चिन्ह बदलायचे आहेत. पहा प्लस व भागाकार, दुसरा आहे वजाबाकी व भागाकार, तिसरा आहे प्लस व गुणाकार आणि चौथा ऑप्शन आहे वजाबाकी व गुणाकार. आता आपल्याला इथं लक्षात काय घ्यायचं आहे,
प्रश्न जर तुम्ही नीट व्यवस्थित ऐकला, समजून घेतला, पाहिला, तर तुमच्या लक्षात येते की इथं 2 चिन्हांची अदलाबदल केल्यानंतर समीकरण बरोबर ठरणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे समीकरण सध्या दिलेलं आहे हे समीकरण सध्या बरोबर नाही आहे. थोडं हे क्लिक झालं पाहिजे. हे जे समीकरण आहे हे समीकरण सध्या बरोबर नाही आहे. हा पहिला पण आपल्याला समजला पाहिजे. आता हे समीकरण बरोबर होण्यासाठी आपल्याला कोणत्या तरी 2 चिन्हांची काय करायची आहे, अदला बदल करायची आहे. मग आता ते 2 चिन्ह कोणते असतील तर तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे. हे पहिलं ऑप्शन, हे दुसरं, हे तिसरं आणि चौथं. पहा, अशा कंडिशनला जर तुम्ही गेले तर या वेळेस तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्हाला याच्यात हे 4ही ऑप्शन चेक करून पाहावं लागतात. 4ही ऑप्शन जिथं तुमचं उत्तर आलं तिथं ऑप्शन काय करसाल तुम्ही स्टॉप करसाल. जसं की समजा मी पहिलं काय करतो, चिन्हाची अदलाबदल करतो. या 2 चिन्हांची म्हणजे प्लसच्या ऐवजी भागाकार आणि भागाकाराच्या ऐवजी प्लस. ठीक आहे. आता जेव्हा हे आपण टाकू, प्लसच्या ऐवजी भागाकार टाकला किंवा भागाकाराच्या ऐवजी प्लस टाकला तर त्या भागाकार टाकल्यानंतर इथं भाग जाणं गरजेचं असते. बरोबर, हे लक्षात घ्या. आता जसं की इथं प्लस आहे, याच्याऐवजी मी काय करणार आहोत, भागाकार टाकेल आणि भागाकाराच्या ऐवजी प्लस. कारण की चिन्हांची काय करायची आहे, तुम्हाला अदलाबदल करायची आहे. अदलाबदल करायचं म्हणजे याच्याऐवजी ते ठेवायचं आहे, त्याच्याऐवजी हे ठेवायचं. म्हणजे प्लसच्या ऐवजी भागाकाराचं चिन्ह आणि भागाकाराच्या ऐवजी प्लसचं चिन्ह. जर तुम्ही हे समीकरण पाहिलं, हे पूर्ण समीकरण सॉल्व करायचं कामच नाही. पहा, 3 × 4 अधिक 7 - 20 भागिले 5 = 27 आहे. आपण पहिली कंडिशन घेतली, पहिलं ऑप्शन घेतलं की या प्लसच्या ऐवजी भागाकार घेतला. हा जो प्लस आहे इथं आपण काय घेतला, भागाकार घेतला आणि या भागाकाराच्या ऐवजी प्लस घेतलं. चिन्हाची अदलाबदल केली. आता आपली डावी बाजू आणि उजवी बाजू काय आली पाहिजेत, सारखी आली पाहिजेत. सारखी आली म्हणजे समीकरण बरोबर ठरलं असा त्याचा अर्थ होतो. पण आता मग हे सॉल्व करत असताना इथं तुम्हाला पाहायला भेटते हा भागाकार आहे आणि इथंच हा काय होतो, प्रोसेस इथंच अटकते. का, कारण की 7 आपण 4ले भागू शकत नाही किंवा भाग जात नाही. ओके, असा कंप्लीट पूर्ण भाग जात नाही आणि त्याच्यामुळे काय करायचं, इथंच हे काय करायचं, कॅन्सल करायचं की बाबा हे तर ऑप्शन बरोबर नाही आहे. ठीक आहे. कारण की इथं जेव्हा भागाकाराचं चिन्ह टाकलं तर तेव्हा एकूण 7 आहेत, इकडे काय आहेत, 4 आहेत. आपल्याला माहीत आहे की कंचे भागू बेवमध्ये आपण सर्वात पहिले काय करतो, कंस असेल तर तो कंस घेतो, नंतर भागाकार घेतो, गुणाकार घेतो, बेरीज आणि वजाबाकी. मग इथं आपल्याला पाहायला काय मिळत आहे की इथं तर चिन्ह भागाकाराचं आहे. भागाकाराचं आहे म्हणजे याचा साधा सरळ अर्थ असा आहे की पहिले आपण हेच प्रोसेस करू भागाकाराची. पण इथं 7 या 4ले की भाग जात नाही. त्याच्यामुळे हे जे पहिलं ऑप्शन येते हे पहिलं ऑप्शन तुमचं काय होते, कट होते. कळलं? चलो दुसरं ऑप्शन पहा. दुसरं ऑप्शन तुम्हाला काय करायचं आहे, या दोघांची अदलाबदल करायची, या 2 चिन्हांची. म्हणजे वजाबाकीच्या ऐवजी भागाकाराचं चिन्ह आणि भागाकाराच्या ऐवजी वजाबाकीचं चिन्ह. चला मी मेन्शन करता हे उदाहरण पहिले. 3 × 4 अधिक 7 - 20 भागिले 5 = 27 हे आहे. आता आपल्याला करायचं आहे वजाबाकीच्या ऐवजी भागाकाराचं चिन्ह घ्यायचं. सो 3 × 4 अधिक हे 7 या वजाबाकीच्या ऐवजी भागाकाराचं चिन्ह भागिले 20 आणि या भागाकाराच्या ऐवजी वजाबाकी चिन्ह = 27. सो इथे सुद्धा तुम्ही गाईज पाहू शकता. विद्यार्थ्यांना मित्र हो, सर्व आपण या ठिकाणी पाहत होतो. आपल्याला लक्षात येते की इथे 20 आहेत, इथे किती आहेत, 7 आहेत. या दोघांचा भागाकार होणं शक्य नाही आहे, पूर्ण भाग जाणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा जे ऑप्शन आहे तुमचा करणार आहे इथंच कट होईल. पुढे करायचं कामच नाही. म्हणजे प्रोसेस तुमची करणार आहे फास्ट होणार आहे आणि तुम्ही स्पीडली काय होणार आहात, योग्य त्या ऑप्शनकडे जाणार आहात. ठीक आहे. तर हे सुद्धा आपल्याला ऑप्शन करायला कॅन्सल झालं. पुढचं ऑप्शन पहा, प्लसच्या ऐवजी तुम्हाला गुणाकार घ्यायचा आहे आणि गुणाकाराच्या ऐवजी तुम्हाला प्लसचं चिन्ह घ्यायचं आहे. ओके, गुणाकाराच्या ऐवजी प्लस आणि प्लसच्या ऐवजी गुणाकार. इथं प्लसचं चिन्ह आहे तर हे आहे आपलं समीकरण. या समीकरणात इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, तिथं मी प्लस घेतोय. हे प्लस आहे तिथं गुणाकाराचं घेतो, बाकी सेम ॲज इट इज. ठीक आहे. ऑप्शनमध्ये आपण चिन्हाची अदलाबदल केली काय, हो केली. हे जे समीकरण होतं या समीकरणामध्ये आपण पाहतोय की गुणाकाराच्या ऐवजी प्लस घ्यायचं होतं आणि प्लसच्या ऐवजी गुणाकार घ्यायचा होता, ते आपण केलं. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, कंचे भागू बेवनं सॉल्व करायचं आहे. आणि सॉल्व होते का, सॉल्व होते का ते जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात इथं भागाकाराचं चिन्ह आहे, हे वजाबाकीचं चिन्ह आहे. तर सॉल्व होते का, तर डेफिनेटली इथं सॉल्व होते. पहा, 5 आपण या 20 भागू शकतो म्हणजे भागाकार आणि हा गुणाकार एकाच वेळेस केला तरी चालते. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं होतं स्टेपमध्ये. सो हे 3 ॲज इट इज. आपण या दोघांचा गुणाकार करू, 7 × 28
वजा या 5ने या 20ले भागा, 5 1 5, 5 चूक 20, इथं आले 4 बरोबर 27. बरोबर तिकडून किती 27. आता याला हे पूर्ण सॉल्व करावं लागेल तुम्हाला. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी येते काय, येत असेल तर आपण जे की चिन्हाची अदलाबदल केली ते योग्य आहे. ठीक आहे. आता 28 आणि 3 किती झाले 31. 31 वजा 4 बरोबर तिकडून 27 आहे. 31 म्हणून 4 गेले, यस 31 म्हणून 4 गेले म्हणजे किती उरले 27 उरले. आणि मग फायनली तुम्हाला पाहायला भेटते की आपली या समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू हे का झाली सारखी आली, जेव्हा आपण काय केलं ह्या दोन चिन्हांची काय केली अदलाबदल केलेली आहे. आणि म्हणून आता प्रश्न होता की पुढील समीकरणात म्हणजे या समीकरणात कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल केली असता समीकरण बरोबर ठरते. तर या दोन चिन्हांचे म्हणजे कोणत्या प्लस आणि गुणाकार, बेरीज आणि गुणाकार या दोन चिन्हांची जर आपण काय केली अदलाबदल केली तर आपलं समीकरण हे योग्य ठरते. पहा पहिलं ऑप्शन पाहिलं आपण उत्तर बरोबर आलं नाही, दुसरं ऑप्शन पाहिलं उत्तर बरोबर आलं नाही, तिसरं ऑप्शन पाहिलं उत्तर काय आलं बरोबर आलेलं आहे. मग चौथ्या ऑप्शनकडे जायची गरज नाही. ज्या ऑप्शनला तुमचं उत्तर बरोबर येते त्याच ऑप्शनला थांबा. ओके. आणि जर का आलं नाही तर पुढे पुढे चालू द्या कंटिन्यू. ठीक आहे. आता असंच एक आपण पुढचं समीकरण घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला आणखी हा कन्सेप्ट काय होणार आहे क्लिअर लक्षात येईल. मी सध्या 2-2, 3-3च एक्झाम्पल घेत आहोत. त्याच्यामागचं कारण असं आहे की आपल्याला सध्या जो काही कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट समजून घेणं आहे. त्याच्यावरचे 1 ते 2 उदाहरणं आपण घेत आहोत. नंतर मग ह्या सर्व टॉपिकवर आपले जे काही एक्झाम्स आहेत त्या एक्झाममध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि ते मात्र आपण व्यवस्थित आणि प्रॉपरली पाहणार आहोत. ठीक आहे. म्हणून 1-2च क्वेश्चन मी प्रत्येक टाईपमध्ये घेत आहे. तर त्याचा अर्थ एवढा लक्षात घ्या की आपली प्रॅक्टिस कमी होणार आहे असा काही विषय नाही. जेव्हा हे एक्झाम ओरिएंटेड जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत ते आपण सॉल्व करू या भागावरचे, तेव्हा तुमची अधिकाधिक प्रॅक्टिस त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. पुढचं ऑप्शन पुढचं उदाहरण पहा. 15/3 - 7 × 4 + 9 बरोबर 24. बरोबर किती आहेत 24 आहेत. आणि तुम्हाला हे समीकरण चिन्हाची अदलाबदल करून बरोबर करायचं आहे. आपल्याला चिन्ह बदलायचे आहेत प्लस व मायनस. आपल्याला चिन्ह बदलायचं आहे भागाकाराच्या ऐवजी प्लसचं प्लसच्या ऐवजी भागाकाराचं. नंतर तिसरं ऑप्शन आहे आपलं प्लस व गुणाकार. आणि चौथं जे ऑप्शन आहे ते चौथं ऑप्शन आहे गुणाकार व वजाबाकी. तर आपल्याला हे 4 ऑप्शन आहेत. त्या 4पैकी एकच तुमचं ऑप्शन काय असणार आहे बरोबर असणार आहे. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि मग ते सॉल्व करत असताना कसं सॉल्व करायचं तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की सध्या जे दिलेलं समीकरण आहे हे समीकरण योग्य नाही आहे. या समीकरणाला तुम्हाला योग्य करायचं आहे ते म्हणजे चिन्हाची अदलाबदल करून. ओके. चिन्हांची काय करणे अदलाबदल करून. आणि चिन्हाची अदलाबदल करून ते समीकरण कसं योग्य होईल यावर आपल्याला काय करायचं आहे फोकस करायचा आहे. ठीक आहे. मग आता आपण पहिलं ऑप्शन पाहू. प्लस आणि काय आहे मायनस आहे म्हणजे प्लस चिन्हाच्या ऐवजी आपण मायनस टाकू आणि मायनसच्या ऐवजी प्लस टाकणार आहोत. ठीक आहे. सो आपण समीकरण आधी घेऊन घेऊ. समीकरण आहे 15/3 - 7 × 4 + 9 बरोबर 24. हे झालं आपलं समीकरण. या समीकरणामध्ये आपण फक्त प्लसच्या ऐवजी मायनस टाकणार आहोत आणि मायनसच्या ऐवजी प्लस टाकणार आहोत. 15/3 हा मायनस आहे तिथं प्लस टाका × 4 आणि या प्लसच्या ऐवजी मायनस टाका. ओके. चिन्हांची अदलाबदल केली. ब्रिजेच्या ऐवजी वजाबाकीचं पहा ब्रिज होतं वजाबाकीचं केलं आणि वजाबाकीच्या ऐवजी ब्रिजेचं केलं. आता याला आपण सॉल्व करू. काय पहिली गोष्ट एकाच वेळेस तुम्ही गुणाकार आणि भागाकार करू शकता. इथं भागाकार आहे इथं गुणाकार आहे तो करून घ्या. 3 जर आपण 15ला भागलं तर 3 × 5 = 15 म्हणजे इथं आले 5. ठीक आहे. प्लस हा 4 × 7 = 28 हे झाले 28 झाले आणि -9 बरोबर किती झाले 24. राईट. 3 × 5 = 15 5 आले प्लसचं चिन्ह 4 × 7 = 28 -9 बरोबर किती 24. आता 28 आणि 5 28 + 5 किती झाले 33 33 - 9 बरोबर 24. आणि 33 मधून जर 9 गेले 33 मधून जर काय गेले 9 गेले तर आपल्याला माहीत आहे आवर आन्सर इज 24. आपला आन्सर किती येणार आहे 24 येणार आहे. आणि म्हणून
तुम्हाला इथं पहिल्याच ऑप्शनमध्ये पाहायला भेटते की आपल्या समीकरणामध्ये जेव्हा तुम्ही चिन्हांची अदलाबदल केली त्यावेळेस तुमची डावी बाजू ही डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर चिन्हाची डावी बाजू आणि बरोबर चिन्हाच्या तिकडची उजवी बाजू हे काय आली सारखी झाली. म्हणजे समीकरण आपलं काय झालं, समीकरण आपलं हे बरोबर झालं. ओके. आणि ते चिन्ह कोणते बदलले आपण, तर ते चिन्ह हे बदलले म्हणून पहिलंच ऑप्शन तुमचं या ठिकाणी बरोबर येते. ठीक आहे. दिव्याच्यावरचा प्रश्न तुम्हाला पहा निश्चित सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. नाही आला तर काही हरकत नाही, पण सॉल्व करून पहा. ठीक आहे. प्रश्न घ्या. 20/5 गुणिले 2 गुणिले 3 वजा 8 प्लस 18 भागिले 9 बरोबर ॲन्सर आहे 30. त्याच्यात तुम्हाला 2 चिन्हांची अदलाबदल करायची आहे. ठीक आहे. 2 चिन्ह कोणते अदलाबदल करायचे, तर भागाकार आणि गुणाकार यांची अदलाबदल करा. दुसरा ऑप्शन आहे बेरीज आणि गुणाकार. तिसरा ऑप्शन आहे वजाबाकी आणि बेरीज. चौथा ऑप्शन आहे भागाकार आणि बेरीज. ठीक आहे. यांची आपल्याला करायची आहे अदलाबदल करायची आहे. आता इथं 2 वेळेस गुणाकार चिन्ह आलं, मग 2 वेळेस गुणाकार चिन्ह आलं तर तुम्हाला इथं 2 वेळेस त्याच्याऐवजी दुसरं चिन्ह घ्यावं लागेल जे आपल्याला ऑप्शनमध्ये असेल ते. जसं की इथं बघा भागाकाराच्याऐवजी गुणाकारा चिन्ह घ्यायचा आणि गुणाकाराच्याऐवजी भागाकाराचा घ्यायचा. म्हणजे इथं गुणाकार आहे, इथं गुणाकार आहे, तर इथं तुम्हाला भागाकार घ्यायला लागेल, इथं सुद्धा भागाकार घ्यायला लागेल पहिल्या ऑप्शननुसार. आणि इथं सुद्धा पहा प्लसच्याऐवजी गुणाकार आहे आणि गुणाकाराऐवजी काय आहे प्लस आहे की नाही. तर ते सुद्धा त्या पद्धतीनं आपल्याला घ्यावं लागणार आहे. या प्रश्नाला तुम्ही सॉल्व करा. याचं उत्तर काय आहे ते निश्चित कमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे. चला पहा सरळ रूप देणे. त्याच्यामध्ये आपण व्ही बॉडमास हा कन्सेप्ट पाहत आहोत, कंचे भागू बेव. आणि त्यातला हा 8वा टाईप आहे. त्या 8व्या टाईपमध्ये आपल्याला अशा पद्धतीची उदाहरणं पाहायला भेटतात. उदाहरण पहा कसं आहे, जर 17 गुणिले 5 बरोबर 22, 4 अधिक 3 बरोबर 12, 19 भागिले 7 बरोबर 12 आणि 24 वजा 6 बरोबर 4 असेल तर 14 गुणिले 8 अधिक 3 भागिले 18 वजा 6 बरोबर किती, असा हा पुढील प्रकार आहे आपला 7व्या नंतर 8वा. आणि या प्रकारामध्ये तुम्हाला ऑलरेडी काय केलेलं असते, या इक्वेशनची मांडणी केलेली असते, परंतु त्याच्यामधले जे चिन्ह आहेत हे चिन्ह मात्र आपल्याला त्या ठिकाणी वेगळे दिलेले असतात. ते आपल्याला या ठिकाणी ओळखा लागतात की ॲक्युरेट चिन्ह कोणतं आहे. जर तुम्ही जर पाहिलं तर इथं 17 गुणिले 5 आहे. 17 गुणिले 5 केलं तर 22 होतात काय, सर्वांना माहीत आहे. 17 गुणिले जर आपण काय केलं 5 केलं तर 17 5 85 होतात. पण इथे किती दिले आहेत, 22 दिलेले आहेत. तर याच्यावरून सरळ सरळ तुमच्या लक्षात येते की ह्या गुणाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी दुसरं चिन्ह त्या ठिकाणी पाहिजे होतं, दुसरं चिन्ह त्या ठिकाणी पाहिजे होतं. ठीक आहे. तर पहा 17 गुणिले 5 बरोबर 22 आहे. तर तुम्ही लक्षात येते की 17 अधिक 5 केले की काय होतात 22 होतात. म्हणजे याचा अर्थ गुणाकाराच्या ऐवजी काय पाहिजेत, प्लसचं चिन्ह पाहिजेत. हे आपल्याला समजलं, काही अडचण नाही. ठीक आहे. पुढे पहा हे यात किती किती 4 अधिक 7 बरोबर 12. पण ॲक्च्युअलमध्ये या अधिक चिन्हाच्या ऐवजी काय पाहिजेत, तर तुमच्या लक्षात येते की 4 गुणिले 3 जर केले तर काय ते उत्तर 12 येते. म्हणजे या प्लस चिन्हाच्या ऐवजी काय पाहिजे होतं, गुणाकाराचं चिन्ह पाहिजे होतं. सो प्लसच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह पाहिजेत. गॉट इट. चलो प्लसच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह. पुढे नेक्स्ट पहा इथं काय 19 भागिले 7 आहे. सो 19 भागिले 7 बरोबर आहेत 12. सो तुमच्या इथं क्लिअरली लक्षात येते की 19 भागिले 7 बरोबर 12 दिलेलं आहेत. परंतु 19 मधून जेव्हा आपण वजा करतो 7 तेव्हा उत्तर काय येते 12 येते. सो याचा अर्थ भागाकार चिन्ह जे आहे त्याच्याऐवजी वजा बाकीचं चिन्ह पाहिजे, हे आपल्याला इथं समजते. आणि चौथ्या ऑप्शनमध्ये पहा 24 वजा 6 बरोबर किती आहेत 4 आहेत. तर 24ला जेव्हा तुम्ही 6 भागता, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चूक 24, 6 चूक 24. ओके. म्हणजे वजा बाकीच्या ऐवजी काय येते, वजाबाकीऐवजी भागाकाराचं चिन्ह येते, हे आपल्याला या ठिकाणी समजून राहिलं. ठीक आहे.
म्हणजे हे जे की इथं तुम्हाला कंडिशन दिली होती त्या कंडिशनला तुम्हाला ओळखणं आहे. आणि ओळखत असताना सर्वात पहिले तर तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की चिन्ह कसे अल्टरेशन झालेले आहेत. चिन्ह इथं जे दिलेले आहेत ते प्रॉपर नाही आहेत, व्यवस्थित नाही आहेत आणि ते व्यवस्थित करणं हे आपली जबाबदारी आहे. ठीक आहे. जसं की इथं गुणाकाराचं चिन्ह होतं पण ते पाहिजेत कोणतं होतं, प्लसचं. इथं प्लसचं चिन्ह होतं ते पाहिजे होतं गुणाकाराचं. म्हणजे तुम्हाला हे ओळखावं लागेल की आपल्याला कोणतं चिन्ह टाकलं म्हणजे तिकडची साईड बरोबर चिन्हाची इकडची आणि इकडची साईड करणार आहे योग्य होईल, बरोबर येईल. आणि हे आपल्याला या उदाहरणाला लक्षात घेतल्यानंतर मग तुम्हाला इथं लक्षात येते की आपल्याला ह्या चेंजेस करायचे आहेत. हे चेंजेस करायचे आहेत. गुणाकाराच्या ऐवजी प्लस, प्लसच्या ऐवजी गुणाकार, भागाकाराच्या ऐवजी वजाबाकी आणि वजाबाकीच्या ऐवजी भागाकार हे आपल्याला टाकायचं आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला समजलं तर त्यावेळेस मग तुम्ही काय करता तर त्यावेळेस आपण या ठिकाणी आता आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न घेऊ आणि त्या प्रश्नामध्ये मग ह्या चिन्हानुसार काय करू, बदल करू आणि उत्तर काढू. ठीक आहे. डायरेक्ट तुम्हाला हे उत्तर काढता येणार नाही आहे. तुम्हाला त्या चिन्हामध्ये काय करावं लागणार आहे, इंटरचेंज करावं लागणार आहे, बदल करावं लागणार आहे. ओके. आणि नंतर हे उत्तर काढावं लागणार आहे. मग बदल करत असताना तुम्हाला बदल कसा करायचा आहे तो या ठिकाणी समजला पाहिजे. तो कसा आहे तर तो याच्यावर समजणार आहे. ठीक आहे. मग आपण इथं पाहिलं गुणाकाराच्या ऐवजी काय ते प्लसचं चिन्ह येते. सो आपण या गुणाकार चिन्हाच्या ऐवजी प्लसचं चिन्ह घेऊ. प्लस 8 आले. या प्लसच्या ऐवजी काय ते प्लसच्या ऐवजी गुणाकार येते सर. सो गुणाकार घेतला. चला भागाकाराच्या ऐवजी काय ते भागाकाराच्या ऐवजी वजाबाकी येते. सो वजाबाकी घेतली 18 आणि वजाबाकीच्या ऐवजी काय आहे ते भागाकार येते. आता तुम्ही काय केलेले आहेत हे या ठिकाणी जे चिन्ह आहेत हे चिन्ह योग्य लक्षात घेतले आणि ते तसे बदल केलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, काहीच नाही. कंच भागू बेव हे जी पद्धत आपण शिकत आलो आहे प्रत्येक प्रकारामध्ये कंच भागू बेव आहे. फक्त एवढंच आहे की तो प्रकार थोडासा ॲडव्हान्स होत जात आहे हे तुमच्या लक्षात येत असेल सध्या. तर इथं पाहायला भेटते तुम्हाला की कंच भागू बेव आहे. पहिले आपण भागाकार करणार आहोत, नंतर गुणाकार करणार आहोत, नंतर बेरीज आणि वजाबाकी. पण एकाच वेळेस तुम्ही गुणाकार भागाकार गुणाकार करू शकता, बेरीज वजाबाकी करू शकता. तर आपण हा भागाकार आहे इथं आणि हा गुणाकार आहे हा करून घेऊ. हे 14 झाले तसे 8 गुणिले 3 8 त्रिक 24 हे मायनसचा साईन झाला तसा 6 कसा साईन त्रिक 18 म्हणजे इथं आला भागाकार किती 3. 6 जेव्हा आपण 18ला भागू तेव्हा उत्तर किती येणार आहे 3 येणार आहे. 6 कसा साईन 2 12 साईन त्रिक 18. चलो आता पुढे यांची बेरीज करा. बेरीज जर केली तर काय येईल, बेरीज केली तर आपल्याला पाहायला भेटते 14 अधिक 24 किती होतात 38. 14 आणि 24 38 झाले. 38 वजा 3 38मधून 3 गेले. 38मधून जेव्हा तुम्ही 3 गमावता काय ते 35. 38मधून 3 गेले उत्तराला किती 35. आणि 35 झाल्यामुळे आपलं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनाला पहिलं ऑप्शन आहे आपलं ए नंबरचं. आणि म्हणून आपण एले काय करणार आहोत ठोकणार आहोत, गुली मारणार आहोत त्याला. सो पहिलं ऑप्शन इज 35 आणि तेच आपण काय केलं मग या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. समजलं. काही नाही, काय करायचं आहे चिन्हाची अदलाबदल करायची आहे. आणि चिन्हाची अदलाबदल करण्यासाठी तुम्हाला इथं पहिले जे काही समीकरणं दिलेली आहेत त्या समीकरणामध्ये चिन्ह योग्य नसते. ते योग्य चिन्ह कोणतं असणार आहे हे तुम्हाला पहिले काय करावं लागते, आयडेंटिफाय करावं लागते, ते ओळखावं लागतं. आणि ते ओळखल्यानंतर मग तुम्हाला जो काय आहे बदल करायचा आहे तो योग्य बदल करून समीकरण सोडवायचं आहे. हा असा प्रकार आपल्याला इथं पाहायला भेटतो. अधिक एखादे एक्झाम्पल तुमची इच्छा असेल तर मी या ठिकाणी घेतो. पहा पुढचं एक्झाम्पल. जर 3 गुणिले 7 बरोबर 27 जर 3 गुणिले 7 बरोबर 27 5 गुणिले 9 बरोबर 21 7 गुणिले 6 बरोबर 48 तर 48 गुणिले 5 बरोबर किती. ठीक आहे. यातलाच प्रकार आहे हा. आणि हा तुम्ही पाहत असताना तुम्हाला इथं काय करता येईल हे समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं काय चेंजेस केलेले आहेत. ठीक आहे. पहिलं ऑप्शन आपण पाहू. ऑप्शन नंबर पहिलं ऑप्शन आहे 240. दुसरा ऑप्शन आहे 246.
तिसरं ऑप्शन आहे 340 आणि चौथं ऑप्शन आहे 346. यापैकी ॲन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. पहा, उत्तर काढत असताना पहिलं काय दिलेलं कंडिशन, 3 गुणिला 7 बरोबर 27. आता हे 27 येतील कसे, हा इथं मुख्य कन्सेप्ट आहे आणि तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. 3 गुणिले काय आहेत, 7 आहेत. 3 गुणिले 7 बरोबर किती आहेत, 27 आहेत. 5 गुणिले 9 बरोबर हे 21 चे किती आहेत, 51 आहेत. ठीक आहे. आता या क्वेश्चनला तुमच्या डोक्यात थोडंसं काय करणं आहे, चार्ज करणं आहे. पहा, 3 गुणिले 7 बरोबर 27 होतात काय, नाही होत. सो 3 गुणिले 7 केले तर ते किती होतात, 21 होतात. 21. मग 21मध्ये किती मिळवले म्हणजे 27 भेटतात, तर 21मध्ये आपण 6 मिळवले की काय होतात, 27 होतात. म्हणजे 6 मिळवायचे आहेत. 6 मिळवायचे आहेत. आपल्याला इथं लक्षात आलं 7पेक्षा लहान संख्या मिळवायची आहे की काय, आणखी हे सुद्धा पुढे लक्षात येईल आपल्या. पुढे पहा, इथं काय आहे, 5 गुणिले 9 बरोबर 51 दिलेलं आहे. पण 5 गुणिले 9 म्हणजे कळत का नाही, 5 गुणिले 9 म्हणजे 5 9 45 आणि 45मध्ये आता 6 मिळवायचे की 9च्या खालची संख्या मिळवायची. जसं की इथं 7च्या खालची संख्या किती होती, 6. ते 6 आपण मिळवली, 27 भेटलं. ओके. मग तसं 9च्या खालची संख्या जर काय आहे, 8 आहे, ते जर मिळवली तर 45 अधिक 8 किती होतात, 53 होतात. इथं ऑप्शन किती दिला आहे, 51च दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ इथं सुद्धा 6च मिळवायचे आहेत, कारण की 45मध्ये 6 मिळवले की उत्तर काय येते, 51 येते. म्हणजे प्रत्येक स्टेपमध्ये गुणाकार केल्यानंतर 6 मिळवलेले आहेत हे आपल्याला लक्षात येत आहे. 2 उदाहरणं आपण सोडवले. तिसरं उदाहरण पण त्याच पद्धतीचं आहे. काय, 7 गुणिले 6 बरोबर 48 आहेत. राईट. सो 7 गुणिले 6 म्हणजे काय होते, 42. 7 सकम 42. आणि 42मध्ये जेव्हा तुम्ही 6 मिळवता, 42मध्ये जेव्हा तुम्ही 6 मिळवता, सो 42 अधिक 6 ते येतात किती, 48. 42 अधिक 6 बरोबर किती येतात, 48 येतात. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की प्रत्येक ठिकाणी आपण 6 6 6 ॲड करत आहोत. ठीक आहे. आणि हा करण्यामागचा काय मनसुबा आहे ते काहीच नाही, ते काही असं लक्षात घेण्यासारखं काही नाही. फक्त लक्षात घ्या, आपण 7 तरी 21 केले ते आणि 27 किती कमी आहेत, 6 कमी आहेत, मग आपण 6 ॲड केले ते. 5 नंबर 45 केले, 45 आणि हे किती आहेत, उत्तर 51 आहे इथं. तर 51ला 45ला 51 येण्यासाठी किती कमी आहेत, 6 कमी आहेत, म्हणजे 6 ॲड केले. असं आपल्याला पाहायला भेटते. आणि म्हणून फायनल आन्सर जेव्हा तुम्ही काढसाल 48 गुणिले 5चं, तर ते कसं काढसाल, पहिले या दोघांचा गुणाकार करा, 48 गुणिले 5. ओके. 5 8 40 0, हात चाला 4, 5 चूक 20, 20 4 24 किती झाले, 240. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे, डोंट फॉरगेट 6 ॲड करायचे आहेत. तो हे झाले 246. किती झाले, 246 झाले. आणि 246 हे आपलं ऑप्शन आहे बी नंबरचं. सो म्हणून आपण बीला काय करणार आहोत, गोडी मारणार आहोत. सो 246 हे आपला या ठिकाणी काय ॲन्सर आहे. खूप तुम्हाला हे उदाहरणसुद्धा समजलं असेल. ठीक आहे. इथं थोडंसं लॉजिकसुद्धा वापरणं आहे, लॉजिकसुद्धा वापरावं लागलं, त्याच्यामुळे हे सुद्धा समजून घ्या. एक उदाहरण मी तुमच्या सर्वांसाठी देतो या प्रकारामधलं, की जर एकोणीस गुणिले 6 बरोबर 25, 8 वजा 7 बरोबर 56, 48 अधिक 8 बरोबर 6 आणि 17 भागिले 6 बरोबर 11. तर 144 भागिले 12 गुणिले 960 अधिक 12 कंस पूर्ण अधिक 8 वजा 2 बरोबर प्रश्नचिन्ह. ठीक आहे. उत्तर सॉल्व करा आणि याचं उत्तर काय येईल हे निश्चितच आपल्या कमेंट्समध्ये तुम्ही शेअर करा. काय येईल तर अशा पद्धतीनं आपण हे 2 टाईप पाहिले, टाईप 7वा आणि टाईप 8वा. आणखी 2 प्रकार यातले बाकी आहेत, ते सुद्धा आपण थोड्या वेळानंतर किंवा पुढच्या तासामध्ये पुढच्या
व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी समजल्या काय हे निश्चित कमेंट्समध्ये टाका. ओके, मी आठवतीनं तुमच्या कमेंटची वाट पाहतो. तोपर्यंत काही अडचण नसली तर निश्चित सांगा. अभ्यास करत राहा. काही अडचण नसल्या तर निश्चित सांगा. थँक्यू सो मच. तुम्ही सर्वजण खूप जास्त प्रमाणात व्हिडिओ पाहतात. तुम्ही पाहतात, तुमच्यासोबत तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ व्हायरल करा आणि आपल्या आजूबाजूला जेवढे काही विद्यार्थी आहेत की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोहोचा. ओके, जेणेकरून त्यांच्यासुद्धा हा उपयोगी पडणार आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक हा जो व्हिडिओ मी बनवत आहे हा बनवण्यामागचा हेतू तुमच्या लक्षात आला पाहिजे की आता हे जे आहे हे स्पर्धेचं युग आहे आणि यामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धेला आपल्याला फोकस करावं लागतं किंवा त्या स्पर्धेमधूनच आपली निवड होते. म्हणून अशा पद्धतीच्या ज्या शालेय स्तरावरच्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा नंतर तुम्ही 10वी झाल्यानंतर तुम्हाला आणखी कॉम्पिटेटिव्ह द्यायचे आहेत, 12वी नंतरसुद्धा द्यायचे आहेत म्हणजे डिफेन्ससाठी. याच्यानंतर पुढे तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला जावं लागतं. तर त्या सर्व परीक्षेची तयारी होईल असा आपण विषय घेतला आणि त्या विषयाला अनुसरून अगदी 4थीपासून तर पुढे ग्रॅज्युएट म्हणजे 15वी झालेला विद्यार्थीसुद्धा या व्हिडिओला पाहू शकतो आणि अशा पद्धतीचे क्लास प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो की जेणेकरून त्याची स्पर्धा परीक्षेमध्ये असणारे गणिताची तयारी फुलफिल होईल एवढं मी या ठिकाणी आश्वासित करतो. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा आणि हाच आपला मनोदय आहे की आपले जे काही ग्राउंड लेवलला असणारे ग्रामीण भागात असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी क्वालिटीचं जे की समजा स्पर्धा परीक्षेचं काय आहे गणित आहे तर ते गणित सर्वांना समजलं पाहिजेत. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की तुमच्या परिसरामध्ये असणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना की जे तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ व्हायरल करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या गोष्टी कळतील. थँक्यू सो मच. चला बाय.